सर्व सुहृद जन हो, नमो नमः. नमो नमः. आपण सर्वजण ज्योतींच्या महोत्सवाचा म्हणजे दीपावलीचा आनंद सर्वांनी मनमुराद अनुभवलेला आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत असं म्हटलंय की दीपांची कोडी जैसे एकची तेज सरसे, तैसा जो असे सर्वत्र येशू. सर्व दिव्यांचं तेज हे सगळीकडे एकच असतं, तसाच ईश्वर हा सर्वत्र भरलेला आहे. आपण श्रीमद भगवद्गीतेच्या विभूती योगातही हेच आपण अनुभवलं की त्यातला जो 41वा श्लोक आहे, यद्यत विभूतिमत सत्वम श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजौस संभव. या जगात ज्या ज्या गोष्टी कांतीयुक्त आहेत, ऊर्जायुक्त आहेत आणि शक्तियुक्त आहेत, त्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या तेजाचा अंश आहेत. अशा प्रकारे सर्व विश्वामध्ये जसं सौंदर्य बघायला मिळतं, तसंच आपला विषय आहे सुभाषितांमधील सौंदर्य. सर्व विश्वात जसं सौंदर्य आहे, तसंच संस्कृत वाङ्मयात सर्वत्र जी सुभाषितं विखुरलेली आहेत, ती सुभाषितं विखुरलेली आहेत, त्यांच्यामध्येही सौंदर्य आहे. त्यात शब्द सौंदर्य आहे, शब्द लालित्य आहे, चमत्कृती आहे, अर्थसौंदर्य आहे आणि त्याचा आस्वाद आपण गेल्या 2 व्याख्यानांमधून घेतला. सुभाषितांचे जे अनेक प्रकार, ते प्रकार म्हणजे अन्योक्ती, अंतरालाप, समस्यापूर्ती, प्रहेलिका, काही कोडी, वाकोवाक्यम इत्यादी जे प्रकार आहेत, त्यापैकी अन्योक्तींचा लाभ आपण घेतला आणि श्रावण महिन्यांच्या निमित्तानं काही त्या महिन्याला योग्य अशी सुभाषितं पण आपण बघितली. त्यातलं आपण शब्दसौंदर्य आस्वादलं. आज आपण असं बघणार आहोत की चित्रकाव्यापैकी म्हणजे ह्या अनेक जे संस्कृत वाङ्मयात सुभाषितांचे प्रकार विभागलेले आहेत, विखुरलेले आहेत, त्याचा आपण आज आस्वाद घेणार आहोत. त्यातील पहिला जो प्रकार आहे चित्रकाव्यापैकी एक अंतरालाप म्हणून हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. अगदी सुंदर असा हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय असतं तर अंतरालापामध्ये श्लोकातच जो प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्नातच त्याची उत्तरं दडलेली असतात. ती कशी ते आपण एका सुभाषित सुरुवात करूया. आपण त्या सुभाषितातून आपण बघूया. ते सुभाषित असं आहे बघा, कशी अर्थचमत्कृती निर्माण होते आपल्याला आवडतंय का बघा. संतश्च लुब्धाश्च महर्षी संघा विप्राः कृषिस्थाः खलु माननीयाः. संतश्च लुब्धाश्च महर्षि संगा विप्राः कृषिस्थाः खलु माननीयाः. किं किं समिच्छन्ति तथैव सर्वे नेच्छन्ति किं माधवदाघयानम. अगदी छान सुभाषित आहे. आपण बघा तर आता ह्याच्यामध्ये जे 6 सांगितलेले आहेत, जे सज्जनादी 6 लोक सांगितलेली आहेत, ती कोणती कोणती आहेत तर संतश्च सज्जन, लुब्धाश्च म्हणजे लोभी लोक, लोभ असतो माणसाला, त्यातले लोभी लोक. महर्षी संघाः म्हणजे महर्षींचे ऋषींचे संघ, ऋषींचे समूह. नंतर विप्राः विप्र म्हणजे ब्राह्मण, कृषिस्थाः म्हणजे शेतकरी आणि मान्यवर लोक. तर याच्यात कसं आहे, किम किम समिच्छन्ति असं हे कशाची इच्छा करतात आणि कशाची इच्छा करत नाहीत. तर या 6ही जणांना त्याचं उत्तर शेवटच्या ह्याच्यात आहे बघा. माधव दाघयानम. माधव दाघयानम अगदी सोपं आहे. त्याचा अर्थ कळला की तुम्हाला पण लक्षात येईल की माधव दाघयानम म्हणजे काय. तर माधव म्हणजे वैशाख महिना, वैशाख महिन्यातील दाघ म्हणजे रणरणतं ऊन. वैशाख महिना साधारण मे मध्ये असतो, आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळे
तेव्हा त्या 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 महिन्यामध्ये जे रणरणतं ऊन असतं त्यातील प्रवास यानम, त्यातील प्रवासाची हे 6 लोक इच्छा करीत नाही. कशा कशाची म्हणजे संत म्हणजे सज्जन, लोभी, महर्षींचे संघ, ऋषींचे संघ, जे ऋषी समुदाय, विप्राहा ब्राह्मण आणि कृषिस्था शेतकरी आणि मान्यवर लोक या कोणीच नाही. आपण सुद्धा करणार नाही. वैशाख महिन्यात प्रवास करायची इच्छा आपण करत नाही कारण रणरणतं ऊन असतं. मग हे झालं त्याचं हे की हे किमकिम न इच्छन्ती. आता त्या शेवटच्या ह्याच्यातच या चमत्कृती काय आहे शब्दांची, तर जो तो माधव दाघ यानम मधले पहिले 6 जे शब्द आहेत, पहिली 6 जी अक्षरं आहेत, माधव मा आणि त्याला शेवटचं यानम मधलं माधव दाघ या इथपर्यंत 6 अक्षर होतात आणि शेवटचं नम हे प्रत्येकाला जोडायचं. शब्द चमत्कृती कुठे बघा, मानम धनम वनम माधव, मानम धनम वनम दानम नम जोडायचं त्याला, दानम घनम यानम. आता त्याच्यातच कसं उत्तर दडलेलं आहे बघा, तर संतश्च संत म्हणजे सज्जन लोक कशाची इच्छा करतात, किम किम इच्छन्ती, मानम मानाची, मानम. दुग्धाहा लोभी लोक कशाची इच्छा करतात, धनम धनाची. बघा आणि वनम वनम महर्षी संघ कशाची, महर्षी संघ म्हणजे ऋषींचे समूह, वनात राहणं ते पसंत करतात, एकाकी वनात राहणं पसंत करतात म्हणून वनम. विप्राहा ब्राह्मण कशाची इच्छा करतात, तर ते दानम दान करावं कोणाला तरी. आणि दानाचा महिमा आपण गीतेतही बघितलेला आहे आणि अन्यही आपण दानाचा महिमा बघितला आहे की दानामुळे कसं सुख मिळतं. आणि त्या ब्राह्मणांना पण दानात संजायते सुखम, प्रत्येकालाच आहे दान केल्यामुळे. किंवा श्रावण महिन्यात सुद्धा आपण अनेक दानं करतो, त्यामुळे दानाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ते ब्राह्मण दानाची इच्छा करतात, दानम. आणि कृषिस्था कशाची, माधव दाघ घनम, घन म्हणजे ढग, आकाशात यावे पाऊस पडावा याची इच्छा करतात. आणि शेवटी माननीयाहा यानम म्हणजे काय, तर नम प्रवासाची इच्छा करतात, मान्यवर लोक प्रवासाची इच्छा करतात. अशी ही चमत्कृती आहे. म्हणजे सज्जन, लोभी, महर्षी संघ, ब्राह्मण, शेतकरी, कृषिस्था आणि माननीय लोक हे उन्हाळ्यातील वैशाख महिन्यातील रणरणत्या उन्हाची इच्छा करत नाहीत. आणि ते इच्छा कशाची करतात, तर प्रत्येकजण आपण आता बघितलं, मानम धनम वनम दानम घनम आणि यानम. अशी ही शब्द चमत्कृती याच्यात दडलेली आहे. म्हणजे एका श्लोकात तो समजला की तो श्लोक आपल्याला आवडतो. बघा एकदा, परत एकदा सांगते श्लोक नुसता. संतश्च लुब्धाश्च महर्षी संगा विप्राक् कृषिस्थाः खलु माननीयाः किंकिम समिच्छन्ति तथैव सर्वे नेच्छन्ति किम माधवदाघयानम. आवडला का आपल्याला सगळ्यांना? तर कळलं की त्यातली चमत्कृती म्हणजे सौंदर्य कसं आहे आणि अर्थामध्ये एकाच श्लोकामध्ये म्हणजे प्रश्नातच त्याचं उत्तर दडलेलं असतं. हा अंतरालापाचा विशेष आहे. आणखीन एक बघूया आपण ही चमत्कृती, म्हणजे आणखीन तुम्हाला आवडेल. तर तो पुढचा श्लोक असा आहे की एखाद्याच कदाचित कोणाला तरी माहिती असेल, ज्यांना माहिती आहे त्यांनी परत ऐका, परत आस्वाद घ्या, ज्यांना माहिती नाहीये त्यांनी छान बघा. कम संजघान कृष्ण, कम संजघान कृष्ण का शीतल वाहिनी गंगा केदार पोषण रताः कंबलवंतम बाधते शीतम, कंबलवंतम बाधते शीतम. म्हणजे आता बघा प्रत्येक ओळीचा, तर याच्यात काय आहे, याच्यात थोडंसं वेगळं आहे. हा अंतरालापाचाच प्रकार आहे. काय आहे याच्यामध्ये, तर बघा की प्रत्येक चरणातली, आता एक श्लोक म्हटला 2 ओळींचा की त्याच्यात 4 पाद असतात. 4 पाद म्हणजे कम संजघान कृष्ण हा एक पाद झाला. तर त्याच्यामध्ये काय, तर प्रश्नातच कसं उत्तर दडलेलं आहे बघा की पहिली 2 अक्षर
मगाशी आपण वेगळं बघितलं. आता ह्याच्यात पहिली दोन अक्षरं एकत्र केली की उत्तर मिळतं. म्हणजे बघा, कृष्ण कम जघान, कृष्ण कम जघान. जघान म्हणजे ठार मारलं. कृष्णानं कोणाला ठार मारलं? पहिली अक्षरं काय? दोन. कम संजघान, कंसम. कंसम, बघा कशी मजा आहे. कंसम जघान. कृष्ण कंसम जघान. कृष्ण कंसाला मारता झाला. पुढचं तुम्हीच सांगाल. का शीतल वाहिनी गंगा. शीतल वाहिनी गंगा. आता बघा पहिली दोन अक्षर. का शीतल वाहिनी गंगा म्हणजे थंड शीतल जल देणारी वाहणारी कोणती आहे? नदी कोणती आहे? कशी वाहते? गंगा कशी वाहते? शीतल जलवाहिनी. तर पहिली दोन अक्षर बघा. काशी, काशी तलवाहिनी. काशी जवळून वाहणारी गंगा ही थंड असते, ही शीतल जल देणारी असते. शीतल जलवाहिनी आहे काशी जवळून वाहणारी. का शीतल वाहिनी. दोन अक्षर, प्रत्येक ह्याच्यातली दोन अक्षर एकत्र करायची. नंतर केदार पोषण रताहा. के कोण? दार. संस्कृतमध्ये दारा शब्दाचा अर्थ पत्नी असा आहे. पत्नी म्हणजे कुटुंब. कुटुंबाचं पोषण करण्यात कोण घडून गेलेले असतात? केदाराहा. केदारा. केदार म्हणजे शेत, क्षेत्राणी त्याचा अर्थ. म्हणजे शेतात काम करणारे शेतकरी. कुटुंबाचं पोषण कोण करतात? केदारहा. केदारहा म्हणजे शेतकरी. आपलं त्याच्यामुळेच आपलं पोषण होतं ना, शेतकऱ्यांच्यामुळे, शेतांमुळेच होतं ना आपलं पोषण. आपल्याला जे धान्य वगैरे मिळतं ते कोणामुळे मिळतं? शेतकरी, शेतात काम करणारे, म्हणजे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामुळे. केदार, केदारा पोषण रताहा. नंतर कम बालवंतम, कम बलवंतम न बाधते शीतम. कम बलवंतम, कोणत्या बलवानाला थंडी बाधत नाही. तर ती दोन अक्षर एकत्र करा. कम बलवंतम. कंबल म्हणजे कांबळं. कांबळं पांघरणाऱ्याला थंडी बाधत नाही. कशी मजा एकाच ह्याच्यात आहे. त्यामुळे हे समजलं की त्यातली मजा कळते आपल्याला आणि त्याचा आस्वाद घेता येतो. म्हणजे बघितल्या बघितल्या ह्यातलं आपलं शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य कळतं. मगाचाही श्लोक तसाच होता. शब्द चमत्कृती त्याच्यामध्ये होती. एकाच याच्यात श्लोकामध्येच त्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं होतं आणि शेवटचे अक्षर महत्वाची होती. याच्यातही तसंच आहे. प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे. त्याच्यामुळे हे जास्त मनाला भावतं आणि त्यातलं लालित्य लक्षात येतं. बघा, कम संजघान कृष्ण का शीतल वाहिनी गंगा केदार पोषण रताहा कम बलवंतम न बाधते शीतम. शब्दालंकाराचं हे उत्तम उदाहरण आहे. आता पुढे आणखीन बघूया. आता काही याच्यामध्ये आता समस्या पूर्तीचा भाग आपण बघूया. समस्या पूर्ती म्हणजे काय असतं? तर एक समस्या दिलेली असते. समस्या म्हणजे शेवटचा चरण आणि तो निरर्थक असतो. निरर्थक असतो आणि त्याच्यावरनं कवीला पहिले 3 चरण रचायचे असतात. खूप मजेशीर हा प्रकार आहे. समस्या पूर्ती म्हणून त्याचं नाव समस्या पूर्ती. कवींना काव्य करण्यासाठी शेवटची निरर्थक ओळ दिलेली असते. आता उदाहरणार्थ आता जे आपण घेणार आहोत त्याच्यात एक दिलेलं आहे, एक ओळ दिली आहे. समजा, मृगात सिंह पलायते. मृगात ही ओळ हा निरर्थक शब्द आहे. मृगात, मृग म्हणजे हरिण किंवा प्राणी, काही अर्थ, पशु असाही अर्थ, दोन अर्थ आहेत त्याचे. इथे हरणापासून सिंह पळून गेला, सिंह पलायन करतो. हे शक्य आहे का? हे वाक्य निरर्थक आहे की नाही? पण पहिल्या 3 ओळी रचल्यावर त्याचं उत्तर या शेवटच्या ओळीत आहे. पहिल्या 3 चरणांची उत्तरं या शेवटच्या ओळीत आहे. आता बघा, तर 3 प्रश्न कसे निर्माण केले ते. शेवटचं चरण आहे, शेवटचं चरण आहे मृगात सिंह पलायते. हरणापासून सिंह पळून जातो किंवा सिंह पलायन करता झाला. मृगात सिंह पलायनम असाही पाठ आहे, पलायते असाही पाठ आहे. अर्थ एकच त्याचा. तर पहिली ओळ अशी रचली, कस्तुरी कस्मात जायते.
शेवटचं बघा, मृगात सिंह पलायते, कस्तुरी कस्मात जायते, मृगात, हरणापासून, कस्तुरी हरणापासून मिळते, निर्माण होते. को हंती करिणाम शतम, करीन म्हणजे हत्ती, करिणाम म्हणजे अनेक हत्ती, आणि को हंती, हन धातू याच्यामध्ये, हंती म्हणजे ठार मारतो. 100 हत्तींना कोण ठार मारतो? सिंह. हा उत्तर मिळालं, सिंह. मजा कशी निर्माण झाली बघा, अर्थ कळल्यावर त्यातलं सौंदर्य कसं लक्षात आलं ते की. आणि किम कुर्यात, किंग कुर्यात कातरो युद्धे, कातरा म्हणजे भित्रा मनुष्य, युद्धात भित्रा मनुष्य काय करतो किंवा त्यानं काय करावं? पळून जातो, पलायते. म्हणजे श्लोक बघा, कस्तुरी कस्मात जायते, को हंति करिणाम शतम, किंग कुर्यात कातरो युद्धे, मृगात सिंह पलायते. अर्थपूर्ण झाला की नाही? आधी ती ओळ विसंगत होती, याला समस्यापूर्ती म्हणतात. म्हणजे त्याच्यातला आनंद बघा किती आहे समस्यापूर्ती. आणखीन एक समस्या तर खूप सुंदर आहे. आधी आपण एक दुसरी छोटीशी आधी घेऊया, तुम्हीच त्याचं उत्तर सांगाल, आणि नंतर मग एक कालिदासच्या याच्यातली एक समस्या घेऊया. बघा, तक्रम शक्रस्य दुर्लभम, माहिती असेल कदाचित कोणाला. तक्रम हे निरर्थक कोळे, तक्रम चक्रस्य दुर्लभम. तक्र म्हणजे ताक, शक्र म्हणजे इंद्र, आणि दुर्लभम. आता अर्थ काय झाला ओळीचा? शक्रस्य तक्रम दुर्लभम, इंद्राला ताक दुर्लभ आहे, मिळणं. याला काही अर्थ आहे का? नाही. असा हा विसंगत चरण दिलेला आहे काव्य करण्यासाठी. पहिले 3 ओळी रचायच्या आहेत आणि त्या अशा आहेत. भोजनांतेच किंपेयम तक्रम, भोजनांतेच किंपेयम तक्रम, जयंता कस्य सुतः, जयंता कस्य वै सुतः, शक्रस्य, इंद्राचा. जयंता कस्य वै सुतः, शक्रस्य. कथम विष्णुपदम प्रोक्तम, विष्णुपद मिळणं म्हणजे मोक्ष मिळणं, वैकुंठाची प्राप्ती होणं कसं आहे? दुर्लभम, सगळ्यांना मिळणार आहे का? खूप कठीण, त्याच्यासाठी खूप कष्ट, उपासना, ध्यान, धारणा, सगळ्या स्थिती, सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, तेव्हा हे आपल्याला मिळणार आहे. पुढची एक समस्या बघा. आता एक श्लोक परत एकदा छान म्हणते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. भोजनांतेच किं पेयम, जयंता कस्य वै सुतः, कथम विष्णुपदम प्रोक्तम, तक्रम शक्रस्य दुर्लभम. आता बघा, आणखीन एक समस्या घेऊया. अशा घेता येतील पुष्कळ, पण आपल्याला वेळेचं बंधन आणि जास्तीत जास्त सांगायला मिळावं पुढे मजा. आणि सुभाषित आली की कालिदासाचं नाव घेतल्याशिवाय, संस्कृत वाङ्मय म्हटलं की कालिदास हा आलाच पाहिजे. बघा आता आता एक ही अगदी निरर्थक आहे. बघा म्हणजे तुम्हाला कसे शब्द आहेत आणि कवींना कसं कोडं पडेल. आता असा शब्द याच्यासाठी दिलेला आहे. त्याची आधी गोष्ट तुम्हाला सांगते आणि मग ती समस्या सांगते की भोजराजाचा दरबार भरलेला होता. भोजराजाचा दरबार भरलेला होता आणि अनेक कविश्रेष्ठ तिथे जमलेले होते एकत्र, आणि त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली होती आणि कालिदासाचं कौतुक होत होतं. कालिदास हा महाकवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यामुळे कालिदास हा भोजराजाच्या सभेत असणारच. आणि तो भोजराजाच्या शेजारच्या आसनावर बसलेला होता आणि भोजराजाही त्याचं कौतुक करत होता, कारण तो वेगवेगळं काव्य करून सगळ्यांचं मनोरंजन करत असे, सुवर्णमुद्राही मिळवत असे. आणि असा दरबार भरलेला असताना त्या ठिकाणी कालिदासाच्या बरोबर विश्वंभर नावाचा त्याचा मित्रही होता. कालिदासाचा मित्र विश्वंभर, आपण नाव कदाचित ऐकलं असेल किंवा नसेल, पण तर सांगते की विश्वंभर नावाचा कवी होता. सर्व कवी आलेले होते आणि राजा कालिदासाचं खूप कौतुक करत होता. कालिदासाच्या नजरेकडे, त्याच्याकडे डोळे भरून पाहून, म्हणजे नजरेला नजर मिळवून त्याचं कौतुक करत होता. तर आणखीनही काही कवी तिथे जमलेले होते. तर त्या कवींना ही कालिदासाबद्दल असलेली राजाची त्याच्याबद्दल असलेलं मत किंवा त्याची जी स्तुती चाललेली होती ती इतर कवींना मान्य होत नव्हती. त्यांना असं वाटत होतं आपण पण कवी आहोत, वयमापी म्हणजे आम्ही सुद्धा कवी आहोत,
असं त्यांना वाटत होतं. आणि ते राजा कालिदासाचंच का कौतुक करतोय, तर हे सगळं त्या राजाचा मित्र विश्वंभर बघत होता. तो काय म्हणाला, तो त्या सगळ्या कवींना उद्देशून म्हणाला की जगामध्ये पर्वत आणि वाळूचा कण हे दोन पदार्थ जगामध्ये आहेतच. आणि त्यांच्यामध्ये पदार्थत्व म्हणजे पर्वत आणि वाळूचं कण यांच्यामध्ये पदार्थत्व हा गुण समान आहे. पण म्हणून काही त्या वाळूच्या कणानं मी पर्वत आहे असं म्हणावं का? तसंच आपण सगळे कवी आहोत, आपल्यामध्ये कवित्व हा समान धर्म आहे. पण कालिदास हा महाकवी आहे आणि म्हणून तो राजाला म्हणाला की मी एक चरण देऊ इच्छितो, एक चरण देऊ इच्छितो कवींना काव्य करण्यासाठी असं म्हणाला. राजाची परवानगी मिळाल्यावर विश्वंभरानं काय उच्चारलं बघा, ठ ठम ठ ठम, शेवटचं चरण, ठ ठम ठ ठम ठम ठ ठ ठम ठ ठम ठा. हां, आणि ह्याच्यावरनं अशा आधीच्या ओळी रचायच्या. म्हणजे बघा, ठ ठम ठ ठम ठम ठ ठ ठम ठ ठम ठा असा उच्चारला आणि याच्यावरनं पहिल्या ओळी रचायच्या. सगळे कवी एकमेकांच्याकडे बघू लागले, कारण कोणाला ह्या निरर्थक, इतका निरर्थक शब्द आणि याच्यावरनं 3 ओळी रचायच्या म्हणजे फारच कठीण वाटायला लागलं कवींना. आणि म्हणून सगळेजण एकमेकांच्याकडे पाहू लागले. पण कालिदासाने तत्काळ काव्य केलं आणि तो इतर कवींच्या सगळ्यांचाच कौतुकाचा विषय ठरला. काय काव्य केले कालिदासानं, तर बघा, रामाभिषेके रामाभिषेके जलमाहरंत्या, रामाभिषेके जलमाहरंत्या हस्ताच्युतो हेमघटो युवत्याः, हस्ताच्युतो हेमघटो युवत्याः सोपानमार्गेण करोति शब्दं, सोपानमार्गेण करोति शब्दं ठ ठम ठ ठम ठ ठम ठः असा तो सगळा रचतो. म्हणजे ठ ठम ठ ठम ठम ठ ठ ठम ठ ठम ठा असं ते असं तो म्हणतो. की त्याचा अर्थ काय आता बघा, की रामाभिषेके जलमाहरंत्या हस्ताच्युतो हेमघटो युवत्याः सोपान मार्गेण करोति शब्दम, शेवटचं ते चरण, शेवटचं चरण काय, तर रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी इथे पाठवेद सुद्धा आहे, राजाच्या सुद्धा म्हणू शकतो आपण, राजाभिषेके किंवा रामाभिषेके. रामाभिषेके जलमाहरंत्या, रामाभिषेके म्हणजे रामाचा राज्याभिषेक होत असताना, रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी एका घड्यातून राज्याभिषेकाच्या वेळी पाणी लागणार ना, म्हणून हेमघटा, हेम म्हणजे सोनं, सोन्याचा घडा घेऊन येणाऱ्या युवतीच्या, युवत्या म्हणजे तरुणीच्या हातातून, हस्ताच्युतः हस्तातून निसटलेला घडा सोपान मार्गेण करोति शब्दम, सोपान म्हणजे जिना, जिन्याच्या मार्गाने खाली गडगडत गेला आणि ठहा शेवटच्या ठ ठम ठ ठम ठ ठम ठ ठम ठ ठम ठा असा शेवटचा ठहा असा आवाज करीत तो त्या पायरीवर शेवटच्या, आणि जिन्याला किती पायऱ्या होत्या, तर 11, 11व्या पायरीवर जाऊन असा त्या विश्वंभरानं खुलासा केला, तो घडा थांबला. असे काव्य. रामाभिषेके जलमाहरंत्या हस्ताच्युतो हेमघटो युवत्याः सोपान मार्गेण करोति शब्दम ठ ठम ठ ठम ठम ठ ठ ठम ठ ठम ठा. बघा, वेगळं सौंदर्य याच्यामध्ये आहे. ते म्हणजे वयमपि कवयः, सर्वजण आम्ही कवीच आहोत असं ते. जिना, 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 सोपान म्हणजे जिना, जिन्याच्या मार्गाने म्हणजे जिन्यावरून घरंगळत तो खाली आला. आपल्याला हा अनुभव नेहमीच आहे, आपल्या हातातून म्हणजे अगदी जिनाच पाहिजे असंही नाही, खाली पडलेलं भांड त्याचा आवाज असाच येतो आणि तो थांबतो शेवटी. त्यामुळे तर असं हे आहे. आणि आता पुढे कर्तृगुप्ता म्हणून काही प्रहेलिका आहेत. प्रहेलिका म्हणजे कोणी, आणि अजून एखादं बघता येईल आपल्याला, वेळ राहिला तर पण अजून एखादी समस्या घेऊ. बघूया, अजून बरंच आहे सांगायचं.
म्हणून आज नाही झालं तर पुढच्या, पण ते कसं होतं महिन्याची गॅप पडते ना, त्याच्यामुळे मग जे सांगायचं असतं ते थोडंसं जरा असं हे की त्याला तो हे राहत नाही, रिदम जो म्हणतो आपण तो राहत नाही थोडासा, पण त्याला इलाज नाही, प्रत्येकाला तिथे हे मिळावं लागतं. कर्तृगुप्ता प्रहेलिका म्हणजे काही प्रहेलिका, काही कोड्यांमध्ये काय असतं तर कर्ता हा गुप्त असतो, कर्ता कळतच नाही. तर अशा काही प्रहेलिका म्हणजे काही कोडी, काही कूट प्रश्न आहेत. तर बघा आता काय आहे ही प्रहेलिका. पहिलं बघा, पहिली हा चित्रकाव्याचा आहे, चित्रकाव्याचाच प्रकार. दुसरा प्रकार, दुसरा राक्षसेभ्य सुताम हृत्वा, राक्षसेभ्य सुताम हृत्वा जनकस्य पुरीं ययौ. राक्षसेभ्य सुताम हृत्वा जनकस्य पुरीं ययौ. अत्र कर्तृपदम गुप्तम यो जानाति स पंडितः. अत्र कर्तृपदम म्हणजे कर्ता गुप्त आहे याच्यामध्ये. आता पहिल्या ओळीचा अर्थ आपण समजा घेतला तर असं रामायणात पण कुठे उल्लेख नाहीये, अर्थ सरळ घेतला. राक्षसेभ्या, राक्षसेभ्या ही पंचमी विभक्ती आहे राक्षस शब्दाची. तर त्याचा अर्थ काय होईल, राक्षसांपासून. पंचमी विभक्ती साधारण मराठीत सगळ्यांना माहिती आहे, पासून, ऊन हून पासून, म्हणजे राक्षसांपासून. सुतामृत्वा मुलगी पळवून जनकाच्या नगरीला गेला. असा कुठे उल्लेख आहे का, असा आहे का. राक्षसांपासून मुलीला पळवून जनकाच्या नगरीला गेला, नाहीये की नाही. म्हणून राक्षसेभ्या सुतामृत्वा याच्यामध्ये कर्ता काय गुप्त आहे आता बघा. तर याचा पंचमीचा अर्थ न घेता राक्षसानाम आणि इभ्या, राक्षस इभ्या अशी शब्दाची फोड करायची. राक्षसेभ्या या शब्द कर्ता आपल्याला शोधायचं आहे ना. राक्षस इभ्या, इभ्या म्हणजे काय तर श्रेष्ठ, मालक, राजा असा त्याचा अर्थ. राक्षसांमध्ये श्रेष्ठ कोण, रावण. आता अर्थ लागतो बघा. तर त्या रावणाने जनकस्य सुतामृत्वा जनकाच्या मुलीला पळवून तो पुरीम म्हणजे लंका नगरीला गेला. पुरीमध्ये लंका नगरीला गेला, हो की नाही. म्हणजे याच्या ठिकाणी काय कळलं की कर्ता कुठला होता, राक्षस इभ्या असा अर्थ. इभ्या म्हणजे श्रेष्ठ, राक्षसेभ्या याचा अर्थ काय, राक्षसांमध्ये श्रेष्ठ. रावणाने जनकाच्या मुलीला पळवून म्हणजे सुतामृत्वा असा तो अन्वय करता येईल. जनकस्य सुतामृत्वा, ऋत्वा म्हणजे पळवून तो लंका नगरीला गेला. आणि त्यामुळे आता हे गुप्त असलेलं क्रियापद समजलं. म्हणजे अत्र कर्तृपद, क्रियापद नाही, कर्ता, कर्ता होता, कर्ता हा समजला. अत्र कर्तृपदम गुप्तम यो जानाति स पंडिता. जो जाणतो, इथे कर्तृपद गुप्त आहे, कर्ता गुप्त आहे, हे जो जाणतो तो पंडित होय, तो विद्वान होय, असं हे कोड आहे. आवडलं का तुम्हाला. राक्षसेभ्या सुताम हृत्वा, डोक्याला चालना देणारी ही कोडी आहे. त्या राक्षसेभ्या सुताम हृत्वा जनकस्य पुरीं ययौ. अत्र कर्तृपदम गुप्तम यो जानाति स पंडितः. इभ्या म्हणजे राक्षसांपासून, राक्षसेभ्या असा न घेता तो शब्द फोडायचा, राक्षस इभ्या. इभ्या म्हणजे श्रेष्ठ, मालक, राजा. राक्षसांचा राजा कोण, रावण. असं राक्षसांमध्ये श्रेष्ठ कोण, रावण, असा अर्थ करून ते बरोबर होतं. आता पुढच्या ह्याच्यात आता आपण कर्ता गुप्त असलेलं बघितलं, आता क्रियापद गुप्त असलेलं बघूया. बघा तुम्हाला काही लक्षात येतंय का. पण हां, ब्राह्मणस्य, ब्राह्मणस्य महापापम संध्यावंदन कर्मभिः. ब्राह्मणस्य महापापम संध्यावंदन कर्मभिः. पुढचं सोपं ओळ. अत्र क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडिता. पहिल्या ह्याच्यात काय म्हटलं शेवटची ओळ की अत्र कर्तृपदम गुप्तम यो जानाति स पंडिता. इथे क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडिता. आता याच्यात क्रियापद कोणतं गुप्त आहे. आता पहिली ओळ आपण बघितली तर सरळ सरळ अर्थ किती निरर्थक आहे बघा. की ब्राह्मणस्य महापापम संध्यावंदन कर्मभिः. ब्राह्मणाचं महापाप
संध्या वंदन करणं, पूजा इत्यादी करणं हे ब्राह्मणाचं महापाप आहे. असा आहे का अर्थ? असा हा अर्थ चुकीचा आहे की नाही? ब्राह्मणस्य महापापम संध्यावंदन कर्मभी. संध्यावंदन करणं हे ब्राह्मणाचं महापाप, म्हणजे संध्यावंदन करून ब्राह्मणाला महापाप लागतं. संध्या इत्यादी पूजा अर्चा, संध्या वगैरे करणं हे करून महापाप लागतो. हा अर्थ असा अपेक्षित आहे का? तर नाही. तर अत्र क्रियापदम गुप्तम. तर आता ब्राह्मणस्य पहिल्या ओळीत ब्राह्मणस्य. आता ब्राह्मण आणि स्य, स्य हे यातलं क्रियापद आहे. स्य चा अर्थ, स्य म्हणजे सो, सो असा तो धातू आहे त्याच्यामध्ये. स्य म्हणजे सो धातू आहे, म्हणजे नष्ट करणे. आणि आता बघा अर्थ, हे म्हणजे ब्राह्मणा संध्यावंदन करून तू मोठं पाप नष्ट कर. स्य म्हणजे नष्ट करणे, सो धातूचा अर्थ नष्ट करणे. अर्थ कसा झाला बघा, क्रियापद समजल्यावर स्य, ब्राह्मणस्य, स्य हे क्रियापद, त्याच्यामधला धातू आहे सो, आणि हे आज्ञार्थ द्वितीय पुरुषाचं एकवचनाचं रूप आहे. स्य म्हणजे नष्ट करणे. म्हणजे ब्राह्मण काय करतो तर संध्यावंदन इत्यादी कर्म करून महापाप जे असेल त्याला लागलेलं पाप तो या कृतींनी तो नष्ट करतो. म्हणजे फोडला शब्द आपण ब्राह्मणस्य. याच अर्थाचं दुसरं एक सुभाषित आहे बघा, तुम्हाला आवडेल, की इथे ब्राह्मणस्यच्या ऐवजी मानवस्य महापापम दीन दुःख निवारणात असं घ्यायचं. मानवस्य महापापम, दीन लोकांचं, गरीब लोकांच्या दुःखाचं, दीन दुःख निवारण, दुःखाचं निवारण करणं हे मानवाचं मोठं महापाप आहे. असं आहे का? नाही. म्हणून मानव हे मानवा, स्य मानव स्य सेम तसंच ब्राह्मणस्य मानवस्य महापापम दीन दुःख निवारणात. हे मानवा तू दीनदुबळ्यांच्या दुःखाचं निवारण करून महापाप नष्ट कर, महापाप नष्ट कर. आणि म्हणून इथे पण स्य हे क्रियापद आहे, त्याच्यामध्ये पण तोच धातू आहे सो, म्हणजे नष्ट करणे. आणि म्हणून अत्र क्रियापदम गुप्तम. स्य हे क्रियापद आहे, मगाशी कर्ता हा गुप्त होता, आता स्य हे क्रियापद या ठिकाणी गुप्त आहे. तसंच पुढचं ते पण छान आहे, की राघवस्य शरैर घोरैर रावणम आहवे. राघवस्य शरैर घोरै रावणम आहवे अत्र क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडितः. अत्र क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडितः. इथे पण क्रियापद. आता राघवस्य तुम्हाला कळलंय, राघवस्य. आता पहिल्या वेळीचा अर्थ काय होतो नुसता घेतला तर? राघवस्य राघवाच्या घोरैही शरैही, शर म्हणजे बाण, घोर भयानक अशा बाणांनी रावणम आहवे रावणाला युद्धात. काही अर्थ लागतो का? पण त्यातलं स्य हे क्रियापद वेगळं केलं. हे राघवा तू तुझ्या भयंकर अशा बाणांनी भयंकर रावणाला युद्धात ठार मार. स्य हे क्रियापद वेगळं केलं की त्याला युद्धामध्ये नष्ट कर. आहवे म्हणजे युद्ध, आहव म्हणजे युद्ध, युद्धामध्ये त्याला नष्ट कर. स्य राघवस्य चरैर घोरे रावणम आहवे अत्र क्रियापदम गुप्तम. त्याच याचं म्हणून मुद्दाम घेतलं स्य हे क्रियापद. स्य म्हणजे सो आणि त्याचा अर्थ नष्ट करणे. अत्र क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडितः. आता पुढचं पण क्रियापद गुप्त असलेले पण खूप वेगळं आहे. बघा, म्हणजे हे कळलं का बघा. राघवस्य शरैर घोरैर रावणमाहवे अत्र क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडितः. शेवटची ओळ सगळ्या याच्यातली सोपी आहे, की त्याचा अर्थ परत सांगायची गरज नाही, की जो हे जाणतो, क्रियापद जो ओळखतो, कर्ता जो ओळखतो तो पंडित आहे, तो विद्वान आहे, तो बुद्धिमान आहे, असं या ठिकाणी सांगितलं. आता पुढचं बघा, पुढचं थोडंसं अवघड आणि थोडं बुद्धीला चालना देणार आहे. प्रातः, दोन प्रातः वापरलेले आहेत. प्रातः समुत्थाय
द्वौ मुनी च कमंडलू, द्वौ मुनी च कमंडलू अत्र क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडिता. आता इथे क्रियापद गुप्त काय आहे तर पहिल्या ओळीमध्ये बघा, प्रातः प्रातः सकाळी सकाळी, प्रातः प्रातः म्हणजे सकाळी सकाळी, समुत्थाय उठून, दोन मुनी आणि दोन कमंडलू. याला काही अर्थ आहे का? सकाळी सकाळी उठून दोन मुनी आणि दोन कमंडलू, द्वौ मुनौ च कमंडलू, अर्थ काहीच नाहीये याला. प्रातः तर त्यातल्या एका प्रातःचा अर्थ प्रा प्राधातूचा अर्थ, प्रा हा धातू आहे, त्याचा अर्थ भरणे, भरणे, प्रा म्हणजे भरणे, आणि ते वर्तमान काळाचं तृतीय पुरुषाचं द्विवचन आहे प्रातः. प्राती प्रातः प्रांती, प्रातः हे द्विवचन आहे, भरणे. मग आता त्याचा अर्थ असा घेतला की एका प्रातःचा अर्थ सकाळी, एका प्रातः हे तृतीय पुरुषाचं द्विवचन आहे, त्याचा अर्थ भरणे. तर ते काय करतात, सकाळी सकाळी उठून दोन मुनी दोन कमंडलू भरतात, आणि म्हणून प्राधातूचा अर्थ भरणे हा लक्षात घेतला की या श्लोकाचा उलगडा होतो. प्रातः प्रातः समुत्थाय द्वौ मुनी च कमंडलू अत्र क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडितः. आता पुढचे जे कुठ प्रश्न आहेत तुम्हाला एकदम सोपे आणि छान वाटतील. आणखीन बघा, तातेन कथितम पुत्र पत्रम लिख ममाज्ञया. तातेन, तात म्हणजे वडील, तात शब्दाचा अर्थ संदर्भाप्रमाणे असतो, तात म्हणजे बाळा असाही अर्थ होतो. संस्कृतमध्ये काही शब्दांचे अर्थ संदर्भाप्रमाणे असतात. तात, इथे तातेन, इथे तात म्हणजे वडील असं म्हटलंय. तातेन कथितम पुत्र पत्रम लिख ममाज्ञया न तेन लिखितम पत्रम पितुराज्ञा न लंघिता. वडिलांनी सांगितलं मुलाला की, तातेन कथितम म्हणजे सांगितलं, वडिलांनी सांगितलं, पुत्र हे पुत्रा हे मुला, मम आज्ञया पत्रम लिख, माझ्या आज्ञेनं पत्र लिहि. न तेन लिखितम, न तेन हे वेगवेगळं, यांनी काय होईल अर्थ, न तेन लिखितम, त्यानं न तेन, तेन न लिखितम पत्रम पितु आज्ञा न लंघिता, त्याने पत्र लिहिलं नाही आणि वडिलांची आज्ञा मोडली नाही. आणखीन दुसरा अर्थ काय, नतेन एकत्र जोडा, नतेन, नतेन हे एकत्र जोडा म्हणजे नम्र अशा त्याने, म्हणजे बघा नम्र अशा त्याने पत्र लिहिलं आणि वडिलांची आज्ञा मोडली नाही. वेगळी गंमत म्हणजे ह्याच्यातली, न तेन हे पद वेगळं काढलं तर अर्थ काय होतो, आणि नतेन एकत्र जोडलं, नतेन जे नम्र होऊन, नम्र अशा त्याने पत्र लिहिलं आणि वडिलांची आज्ञा मोडली नाही. पुढचं आता ह्याच्यातली गंमत बघा. आता ह्याच्यात शब्द सौंदर्य कसं आहे, एकच ओळ पण त्यातलं शब्द सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य थोड्याशा भेदामुळे त्याचे अर्थ कसे बदलतात. बघा, पथ्ये सती हे कदाचित माहिती असेल, पथ्ये सती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम किंवा औषध निषेवणम, याचा पाठभेद आहे की पथ्ये सती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम ही पहिली ओळ. दुसरी ओळ पथ्ये सती, थोडासा फरक नाहीच म्हणण्यामध्ये, पथ्ये सती संधीच्या नियमाप्रमाणे थोडा फरक आहे. पथ्ये सती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम, यातल्या हा श्लोक आहे आजारासंबंधीचा, रोगासंबंधीचा. बघा काय आहे तर, आता प्रत्येक शब्दाचे अर्थ लक्षात घ्या. पथ्य पाळणं, पथ्य आपल्याला कळतंय, म्हणजे डॉक्टरांनी सांगतात की अमुक अमुक आजार झाला असताना अमुक अमुक खाऊ नका, अमुक अमुक पथ्य पाळा, असं सांगतात. तेलकट तुपकट खाऊ नका. तर पथ्ये सती
पथ्य असताना गदाहा, गदा म्हणजे रोग, आजार, हं, तस्य भेषज ग्रहणेन किम, भेषज म्हणजे औषध, आणि त्याला वेगळा पाठ पण आहे, औषध निषेवणम म्हणजे औषध घेणं. पथ्य पाळलं तर आजार झाला असताना गदाहा, आजार झाला असताना, पथ्य पाळलं असताना औषध घेण्याची काय गरज. पथ्याचं महत्त्व कसं सांगितलंय बघा, की पथ्य पाळणं हे अमुक अमुक गोष्टींचं डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागणं, हे पथ्य पाळलं असताना औषधाचा काय उपयोग. आणि पुढची ओळ बघा, पथ्ये सती, तो अवग्रहमध्ये आहे, पथ्ये असती, तो भेद झालेला आहे. म्हणजे पथ्य पाळलं नाही तरी औषध घेऊन काय उपयोग. दोन्हीचा एकच ओळ, पण त्यातली गंमत बघा. आणि ती गंमत कशामुळे आहे, तर पथ्ये सती, दुसऱ्या ओळीतलं पथ्ये सती, संस्कृतच्या संधी नियमाप्रमाणे अवग्रहाचा तो अ होतो, असती. म्हणजे पथ्य पाळलं नाही तरी औषध घेऊन काय उपयोग. आणि पथ्य, नुसतं पथ्य पाळाय म्हणजे पथ्ये सती गदार्थस्य, पथ्य पाळलं असताना औषधाचा काय उपयोग. म्हणजे किम हे सर्वनाम, त्याच्या वेगवेगळ्या अर्थछटा कशा या ठिकाणी व्यक्त होतात. किम तर म्हणजे पथ्य पाळलेलं असताना औषधाचा काय उपयोग, आणि पथ्य जर पाळलं नाही तरी औषध घेण्याचा काय उपयोग. म्हणजे त्या एकच ओळ, पण कसं वेगळ्या तऱ्हेनं सुभाषितकारानं सांगितलेलं आहे बघा. एकच ओळ त्या अर्थाची. आता पुढचं पण आपल्याला लक्षात येईल की न तस्य आदि न तस्य अंतः मध्ये यः तिष्ठति, न तस्य आदि न तस्य अंतः मध्ये यः तस्य तिष्ठति, तवापि अस्ति, याचं उत्तर तुम्हाला येणार. तवापि अस्ति ममापि अस्ति यदि बोधसी तद्वद, किंवा यो जानाति स पंडितः, असंही घेतलं तरी सुद्धा चालेल. न तस्य आदिही, न तस्य आदिही, ज्याला आदी नाही, न तस्य आदिही, त्याला न, न हे ज्याच्या, न तस्य आदी न तस्य अंतः, आणि त्याला शेवटही नाही, मध्ये यः तस्य तिष्ठति, मध्ये त्याच्या य आहे. तवापि अस्ति ममापि अस्ति, तुलाही आहे आणि मलाही आहे. यद बोधसी तद्वद, जर जाणत असशील तर ते सांग. आता बघा गंमत, त्याच्या तस्य आधी न, अर्थ बघा, तस्य आधी त्याच्या आधी न आहे, शेवटी सुद्धा न आहे, न तस्य अंतः, आणि मध्ये य आहे. ते तुलाही आहे आणि ते मलाही आहे. काय झालं कोड्याचं उत्तर. न मध्ये य, न, न य न, न य न, म्हणजे कोड्याचा अर्थ काय झाला, नयन. सगळ्यांना आहे ना, तुलाही आहे, तुम्हालाही आहे, मलाही आहे, डोळे. म्हणजे बघा परत एकदा, न तस्य आधी, आधी म्हणजे ज्याच्या आधी, त्याच्या आधी, त्याच्या आधी न आहे, आणि त्याच्या शेवटी पण न आहे, आणि मध्ये य आहे. ते तुलाही आहे, तवापि अस्ति ममापि अस्ति, यो जानाति स पंडितः, किंवा हे जाणत असशील, यदि बोधसी तद्वद, असं हे गंमतशीर आहे. पुढचं सुद्धा असंच कोड आहे, ते समजेल. पर्वताग्रे रथो याति, पर्वताग्रे रथो याति, भूमौ तिष्ठति सारथिः, चलते वायुवेगेन पदमेकं न गच्छति. आपण हे बघतो नेहमी, बघा अर्थ सांगितल्यावर लक्षात येईल याचं उत्तर काय ते. पर्वताग्रे रथो याति, पर्वताच्या शिखरावर रथ जातो, रथा याती, जातो, या धातू आहे त्याच्यामध्ये. भूमौ तिष्ठति सारथी, सारथी हा खाली जमिनीवर उभा असतो, रथ पर्वताच्या शिखरावर जातो, सारथी खाली असतो. चलते वायुवेगेन, वायुवेगाने तो वर जातो, वायुवेगाने जातो, वाऱ्याच्या वेगाने जातो.
पदमेकम न गच्छती, एक पाऊलही टाकत नाही. कोण? एक पाऊलही टाकत नाही. बघा परत, पर्वताग्रे रथो याती भूमौ तिष्ठती सारथी, जमिनीवर उभा असतो, चित्र डोळ्यापुढे शकतो, जमिनीवर उभा असतो, चलते वायू वेगानं, वाऱ्याच्या वेगानं भर 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 जातो. पदमेकम न गच्छती, पण एक पाऊलही पुढे टाकत नाही. पतंग, पतंग उडवणारा तो पर्वताच्या शिखरावर तो जातो पतंग, हातात सारथी, सारथी हातातच, सारथी खालीच उभा असतो ना, तो एकाच ठिकाणी उभा असतो, तो वर 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 पतंग आणतो, पतंग सुद्धा वाऱ्याच्या वेगाने भरभर भरभर जातो. हा सारथी पदमेकम न गच्छती, एक पाऊलही पुढे जात नाही आणि तो उडत असतो. उत्तर पतंग. पुढचं बघा, आणखीन एक गंमतशीर, म्हणजे परत एकदा वाचते. पर्वताग्रे रथो याती भूमौ तिष्ठती सारथी, चलते वायुवेगेन पदमेकम न गच्छती. साक्षरा, आता पुढचं बघा आपल्या सर्वांना. साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम, साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम, सरसो विपरीतश्चेत सरसत्वम न मुंचती. अक्षरांची उलटापालट बघा. साक्षरा, साक्षरा हा विपरीताचे, साक्षर हा शब्द, साक्षर म्हणजे पुस्तकी विद्या शिकलेले, म्हणजे साक्षर म्हणजे हा साक्षर आहेत, पुस्तकी विद्या शिकलेले. आणि हा शब्द उलटा केला तर काय होईल? राक्षसा एव केवलम. साक्षर शब्द उलटा केला, राक्षस, हो की नाही, उलटा केला. साक्षरा, राक्षस हा उलटा केला तर तो राक्षस असा होईल. आणि सरस शब्द उलटा केला तरी तो सरसत्वम न मुंचती, तो सरस तसाच राहील ना उलटा केला तरी. आता याचा अर्थ बघा की आपण बघतो साक्षर हा नुसता पुस्तकी पंडित शिकलेला किंवा विद्वान असं आपण म्हणतो की साक्षर होता, पण तो उलटा केला तर राक्षस होतो. आणि आपण बघतोय की लोक समाजामध्ये राक्षसासारखी कशी वागतात, आणि काही विज्ञानाच्या प्रगतीमुळे काही राक्षसी अस्त्र, म्हणजे अशी भयानक अस्त्र सुद्धा वैज्ञानिक शोधांमुळे निर्माण झालेली आहेत, आणि ती कशी मनुष्याच्या संहाराला, हे सगळ्या एका समाजाच्या संहाराला सुद्धा ती कारणीभूत झालेली आहेत, अशी देशाच्या संहाराला सुद्धा कारणीभूत झालेली आहेत आपण बघतो. परंतु सरस म्हणजे सज्जन हा शब्द उलटा केला तरी तो सरसच असतो. म्हणजे सज्जन मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीत सापडला, वाईट परिस्थितीत सापडला तरी तो आपला सज्जनपणा सोडत नाही. रस म्हणजे आनंद, आनंद हा नेहमी स्वतःही आनंदी असतो सज्जन, आणि दुसऱ्याला पण आनंद देतो. म्हणून सुभाषित बघा. साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम, सरसो विपरीतश्चेत सरसत्वम न मुंचती. आवडला का? सगळ्यांना समजणार असेल. वृक्षाग्र करूया आपण. हो बरोबर आहे. म्हणजे सुभाषितांमधलं सौंदर्य म्हणून आपण हे मुद्दाम, की हे पण मधून मधून आपल्या बुद्धीला चालना काहीतरी हवी माणसाच्या. नुसतं ऐकण्यापेक्षा एकमेक आपला सहभागी झाले की तेही बरं वाटतं ना, की श्रोता आणि वक्ता हे दोन्ही एकत्र सहभागी झाले की जरा मजा वेगळीच येते, हो की नाही. आणि याचा आपल्या जीवनाच्या दृष्टीने सुद्धा, शेवटी मी एक वाक्य म्हणेन ते तुम्हाला कळेल की माणसाला कसं आनंद कशात आहे हे शोधता येतं आपल्याला. नुसतंच आपलं आपण बघतोच की पृथिव्याम त्रीणी रत्नानी जलमग्नम सुभाषितम, जल, अन्न आणि सुभाषित ही पृथ्वीवर 3 रत्न आहेत. पण नुसतंच पाणी, अन्न किंवा उदरनिर्वाह आपला झाला म्हणजेच आपल्याला आनंद मिळतो का? तर काही गोष्टी त्या पलीकडे असतात. वाचनाने मिळतो, चांगल्या गोष्टी ऐकल्याने मिळतो,
किंवा आणखीन काही सुभाषितांचा संग्रह केल्याने आपल्याला मिळतो, त्याचा अर्थ समजून घेतला तर मिळतो. बघा, असंच एक आहेत आता बरीच, पण होणार नाही आपलं, म्हणून एक सांगते. वृक्षाग्रवासी नच पक्षीराजा, त्रिनेत्रधारी नच शूलपाणी, त्वग्वस्त्रधारी. हे तुम्हाला उत्तर येणार सगळ्या, नक्की सांगते. हे प्रसिद्ध आहे तसं. तर त्वग्वस्त्रधारी नच सिद्धयोगी, जलंच बिभ्रन घटो न मेघा, वृक्षाग्रवासी नच पक्षीराजा. झाडाच्या टोकावर राहणार आहे, वृक्षाग्रवासी, झाडाच्या टोकावर राहणार आहे, पण पक्ष्यांचा राजा गरुड नाही. झाडाच्या टोकावर राहणार आहे, पण पक्ष्यांचा राजा नाही, गरुड नाही. पक्ष्यांचा राजा म्हणजे कोण? गरुड. त्रिनेत्रधारी, 3 डोळे आहेत. नच शूलपाणी, परंतु शंकर नाही. हातात शूल, त्रिशूळ धारण करणारा. पाणी म्हणजे हात. संस्कृतमध्ये पाणी ह्रस्वणी, त्याचा अर्थ हात असा आहे. पाणी, शूलपाणी, हातात धनुष्य, हातात त्रिशूळ धारण केलेला शंकर नाही. त्वग्वस्त्रधारी, वल्कल धारण करणारा आहे, पण सिद्धयोगी नाही. जलमच बिभ्रन, पाणी धारण करणारा आहे, पण घडा किंवा मेघ नाही. काय उत्तर असेल? घडा किंवा मेघ नाही, ढग नाही, पाणी धारण करतो. बघा, वृक्षाग्रवासी, झाडाच्या टोकावर असतो. नारिकेल फलम, नारळ. घट, बघा, नारिकेल फलम कसं आहे ते, की वृक्षाग्रवासी, झाडाच्या टोकावर आहे, पण पक्ष्यांचा राजा नाही. 3 डोळे असतात नारळाला, पण सूर्य धारण करणारा नाही. त्वग्वस्त्रधारी, वरून सगळं त्याला वल्कलासारखं असतं नारळाला, ते सोलल्यावरच आतमध्ये नारळ आपल्याला मिळतं, पण सिद्धयोगी नाही. जलमच्या बिभ्रन, पाणी धारण करतो, पण घडा किंवा मेघ नाही. तर उत्तर काय? नारिकेल फलम, नारळ, असं उत्तर आहे त्याचं. हे छान कोड आहे, आवडणारं असं आहे. आता एक शेवटचं घेऊया आणि मग थांबवूया, की एक छान सज्जनच तो ते नको घ्यायला, एक भोजराजाचंच घेऊया आपण. भोजराजाचा एक श्लोक घेऊया, एक 4-5 मिनिटात होईल. बघा, भोजराजाचा एक श्लोक आहे. भोजराजाच्या दरबारामध्ये काय असतं, की अनेक कवी जमलेले असतात. मगाशी आपण समस्यापूर्तीच्या वेळेला बघितलं, तर इथे काही भोजराजांनी सांगितलेलं असतं, की नवीन जो काव्य रचेल, त्यांनी घोषणा केलेली असते, नवीन जो काव्य रचून दाखवील मला, तर त्याला मी 1 लक्ष सुवर्णमुद्रा देईन. 1 लक्ष सुवर्णमुद्रा मिळते. मग सगळे नवकवी म्हणजे काव्य करण्याच्या दृष्टीने कवी आलेले असतात दरबारात. काही एकपाठी असतात, काही द्विपाठी असतात, काही त्रिपाठी असतात. म्हणजे एकदा ऐकल्यावर ते म्हणून दाखवतात. म्हणजे काव्य कोणी केलं तर ते एकदा ऐकल्यावर एकपाठी कवी लगेच म्हणून दाखवतात. एकपाठीचं झाल्यावर काय, दुसरा द्विपाठी लगेच म्हणून दाखवतो. लगेच तिसरा त्रिपाठी म्हणून दाखवतो. मग ते काव्य नवीन नाही, नवीन कविता रचून दाखवेल त्याला 1 लक्ष मुद्रा मिळणार, असं भोजराजानं घोषणा केलेली असते. तर जो कोणी कविता रचेल त्याच्यावर एकपाठी ती म्हणून दाखवतो, द्विपाठी म्हणून दाखवतो, त्रिपाठी म्हणून दाखवतो. त्यामुळे ते काव्य काय नवीन नाही असं सिद्ध होतं आणि निराश होऊन कवी निघून जातात. मग कालिदास काय युक्ती करतो? कालिदास हा महाकवी असतो. तो एका नवकवीला एक काव्य रचून देतो आणि ती म्हणायला सांगतो भोजराजाच्या पुढे, आणि त्याला 1 लक्ष रुपयांचं पारितोषिक मिळवून देतो. तर ते काव्य काय, कशी युक्ती तो करतो आणि कसं नवीन कविता आहे हे सिद्ध करतो. बघा, स्वस्ति श्री भोजराजा त्वमखिल भुवने धार्मिका सत्यवक्ता, पित्रा ते संगृहीता नवनवतिमिताः रत्नकोट्या मदीयाः, ताः त्वं देहि इति राजन् सकलबुधजनैः ज्ञायते सत्यमेव, नो वा जानन्ति यत् तत् मम कृतिम् अपि नो देहि लक्षं ततो मे. आता बघा,
कळणार नाही एकदम, पण सांगितल्यावर लक्षात येईल. स्वस्ती श्री भोजराजा काय काव्य करतो तो, आणि नवकवीला म्हणायला देतो. तो एका कवीला म्हणायला देतो काय, तर स्वस्ती श्री भोजराजा. स्वस्ती म्हणजे कल्याण असो, भोजराजा तुझं कल्याण असतो, कल्याण असो. त्वम अखिल भुवने धार्मिका सत्यवक्ता. तू सर्व जगामध्ये, अखिल भुवने सर्व जगामध्ये तू धार्मिक वृत्तीचा आहेस आणि तू सत्य बोलणारा आहेस, सत्यवक्ता. अशी स्तुती करायला सुरुवात करतो त्या काव्यातून भोजराजाची, की हे भोजराजा तुझं कल्याण असो, तू सर्व जगामध्ये, सर्व या भुवनामध्ये तू धार्मिक आहेस, सत्यवक्ता आहेस, सत्य बोलणारा आहेस. तुझ्या पित्याने, पित्रा ते संगृहिता, गृहिता म्हणजे घेणे, तुझ्या पित्यानं माझ्याकडून 99 99 कोटी 99 कोटी रत्न तुझ्या पित्यानं माझ्याकडून, तुझ्या वडिलांनी माझ्याकडून 99 कोटी रत्न घेतलेली आहेत. बघा काव्य, बघा कशी स्तुती. आणि 99 कोटी, डोकं कसं चालवलंय कालिदासानं, की 99 कोटी रत्न माझ्याकडनं त्यांनी घेतलेली आहेत तुझ्या वडिलांनी. ताहा त्वं देही, ती तू मला दे. इति राजन, हे राजा ती तू मला दे. सकल बुधजनही न्यायते, सर्व पंडितांना, सर्व बुद्धिमान लोकांना हे माहीत आहे, हे सत्य आहे, हे खरं आहे, हे सर्व बुद्धिमान लोकांना, सर्व विद्वानांना माहिती आहे की तुझ्या पित्याने माझ्याकडून 99 कोटी रत्न घेतलेली आहेत, ती तू मला दे. कारण हे सर्वांना माहिती आहे, हे सत्य आहे. नोवा जानन्ति यत्, आता काव्य नवीन आहे. नोवा जानन्ति यत् तत् मम कृतिम, ते जर जाणत नसतील तर माझी कृती पण ते जाणत नाहीत, हे काव्य पण जाणत नाहीत. आणि म्हणून देही लक्षण ततो मे, मला काय दे, 1,00,000 सुवर्ण मुद्रा दे. काव्य कसं केलं बघा, की हे काव्य म्हणजे नवीन काव्य झालं ना, नवीन काव्य झालं, त्याची स्तुतीही झाली आणि 1,00,000 मोहरात 1,00,000 सुवर्णमुद्रा त्या नवकवीला पण मिळाल्या आणि तो संतुष्ट होऊन निघून गेला. असं आहे काव्य, भोजराजाचं असं आहे काव्य. अशा तऱ्हेनं आपण आज बऱ्याच प्रहेलिका बघितल्या, काही नवकविता म्हणजे नवकाव्य म्हणजे कवीच्या कल्पना, कवी कल्पनेचं हे शेवटचं आपण बघितलं. अंतरालापाची काही उदाहरणं बघितली. याच्यावरनं आपल्या एक गोष्ट लक्षात आलं असेल की एका सुभाषितात जे म्हटलंय, आणि ते सुभाषित मला खूप आवडतं, की खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनास सर्वदा. उदास असलेलं आपलं मन किंवा आपलं मन हे खिन्नं चापि सुभाषितेन रमते, स्वतःचं मन सुभाषितामध्ये रमतं आणि दुसऱ्याचं सुभाषित ऐकून पुन्हा ते सुभाषित ऐकावं असं वाटतं. श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वांछति. हे किती सत्य आहे, या ओळीची सार्थकता आपल्याला पटते. आपणही असाच सुभाषितांचा विचार करूया आणि पुढच्या वेळेला, पुढच्या महिन्यामध्ये आपण भेटूया. आणखीन काही वेगळी सुभाषितं बघूया 1-2 व्याख्यानांमध्ये, आणि नंतर मग मी वेगळा विषय घेईन. नमस्कार, थांबते मी.